उद्धव ठाकरे यांनी त्यांचा महापौर करा असं अपील केलं तरी आऊट आम्हीच करणार, मंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंना टोला। दोन दिवसानंतर आधी उद्धव ठाकरे आले होते आणि त्यांनी लोकांना अपील केले की जे महापौर आहेत ते शिवसेनेच्या करा असं त्यांनी अपील करून गेले होते। त्यांनी अपील जरी केलं असलं तरी आऊट आम्हीच करणार आहोत। हिंगोली नगर परिषदेवरती शिंदेच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार, निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य। माझा शिवसैनिक सदाही सज्ज असतो आणि आम्हाला ह्या निवडणूक काही नव्या नाहीत, त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिकावरती शिवसेनेचाच भगवा ध्वज या ठिकाणी आम्ही फडकवणार आहोत। माझ्याबद्दल खालच्या शब्दात गेल्या काही महिने टीका सुरू आहे। माझ्या जिल्ह्यात माझ्यावर होणाऱ्या टीकेला गांभीर्यानं घेत नाही, नाव न घेता सुनील तटकरेंशी भरत गोगावलेंवर टीका। माझ्याबद्दल खालच्या शब्दात टीका टिप्पणी गेले काही महिने होते आहे, पण मी अतिशय शांतपणाने ती स्वीकारलेली आहे, कारण मी प्रदेशाध्यक्ष आहे। महायुतीचा समन्वय करण्यामध्ये माझी सुद्धा जबाबदारी मी मोठी असं मी सतत मानत आलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्या जिल्ह्यात माझ्याबद्दलची व्यक्तिगत खालच्या स्तरावरची टीका टिप्पणी याकडे मी फारसं लक्ष त्या ठिकाणी देत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंकडून कराड शहरासाठी भरघोस निधी देण्यात आलाय। राजेंद्र सिंह यादव यांची ही माहिती आहे। आचारसंहिता लागण्यापूर्वी 3,55,00,000 रुपयांचा विविध विकास कामांचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। कराड शहरामध्ये आतापर्यंत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी शेकडो कोटीचा निधी त्या कराड शहराला प्राप्त झालेला आहे। तर मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्यालयामध्ये RR वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रशासक राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं। अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ज्ञानवृद्धी आणि कौशल्यासाठी वाचनालयाची उभारणी करण्यात आली। तर आता मीरा भाईंदरच्या मुख्यालयामध्ये मनपाकडनं जे आहे ते प्रशासक असलेल्या मुख्यालयामध्ये RR वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रशासक राधा विनोद शर्मा यांच्या हस्ते वाचनालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। नायगाव ते घोडबंदर या जलमार्गावरती रोरो सेवा सुरू होणार आहे। आमदार स्नेहा दुबे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आलं। भिवंडी भाजी मार्केटमध्ये रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई पाहायला मिळते। आयुक्त अनमोल सागर यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली। रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कारवाईचा निर्णय घेण्यात आला। माथेरानची फुलराणी पुन्हा एकदा धावणार आहे। गुरुवारपासून फुलराणी पर्यटकांच्या सेवेत असणार आहे। नेरळ माथेरान दरम्यानची ट्रेन सेवा 6 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे।